नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट महाराष्ट्राच्या हृदयात दडलेल्या एका अतिशय अद्भुत आणि प्राचीन रहस्याचा वेध घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता चला थेट या गूढ विषयाच्या खोलात शिरूया. आपण सहसा मंदिरांकडे कसं पाहतो? केवळ श्रद्धेची आणि उपासनेची ठिकाणं, बरोबर ना? पण जरा विचार करा, जर ही मंदिरे केवळ दगडी वास्तू नसून प्रगत खगोलशास्त्रीय माहिती साठवून ठेवणारी जणू काही प्राचीन हार्ड ड्राईव्हज असतील तर? होय, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे शक्य आहे. लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक महाकाय उल्का अतिप्रचंड वेगाने पृथ्वीवर येऊन आदळली. या अवकाशीय शक्तीच्या भयंकर आघातातूनच लोणार सरोवराची निर्मिती झाली. ती खरोखरच एक अकल्पनीय आणि शक्तिशाली अशी खगोलीय घटना होती. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? आधुनिक विज्ञान या बेसॉल्टिक विवराकडे कसं पाहतं ते बघा. पृथ्वीवरचं हे असं एकमेव ठिकाण आहे ज्याचं मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाशी सर्वाधिक साधर्म्य आहे, अगदी तंतोतंत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे विवर अतिशय गुंतागुंतीच्या आणि गणितीयदृष्ट्या अचूक अशा प्राचीन मंदिरांनी चारी बाजूनी वेढलेलं आहे. भाग 1. मंगळ ग्रहाचे संकेत, वास्तुकलेत दडलेले रहस्य. असं स्पष्ट दिसतंय की ज्यांनी ही मंदिरे बांधली त्या प्राचीन भारतीय वास्तुविशारदांना म्हणजेच स्थपतींना या मंगळ ग्रहाशी असलेल्या संबंधाची पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी हे ज्ञान थेट तिथल्या वास्तुकलेतच बेमालूमपणे गुंफलंय. आता गोमुख मंदिराच्या मुख्य पाण्याच्या कुंडाचंच उदाहरण घ्या. हे केवळ साधं पाण्याचं कुंड नाही तर हायड्रॉलिक इंजिनिअरिंगचा एक अफलातून नमुना आहे. आणि याचं जे मोजमाप आहे ना, ते अजिबात अनियोजित किंवा योगायोग नाही. जेव्हा आपण या वास्तूच्या मोजमापांचा सखोल अभ्यास करतो तेव्हा एक अत्यंत थक्क करणारी गणितीय जोडणी समोर येते. जर आपण या कुंडाची लांबी आणि तिथल्या मंदिरांमधील अंतर पाहिलं तर ते थेट मंगळ ग्रहाच्या व्यासाशी तंतोतंत जुळतं. हे अगदी अचूकपणे मंगळाच्या आकाराकडेच निर्देश करतं. आहे की नाही आश्चर्यकारक? आता हा अवकाशीय आराखडा आणखी पुढे कसा जातो ते पाहूया. गोमुख मंदिराच्याच परिसरात तुम्हाला आणखी 2 छोटी पाण्याची कुंडे पाहायला मिळतील. ही जी 2 स्वतंत्र कुंडे आहेत ना, ती अतिशय अचूक जागी बांधलेली आहेत. असं मानलं जातं की ही कुंडे प्रतिकात्मकरित्या फोबोस आणि डिमोस या 2 खडकाळ चंद्रांचे प्रतिनिधित्व करतात, जे मंगळ ग्रहाभोवती फिरतात. म्हणजे अक्षरशः आकाशातला नकाशा जमिनीवर उतरवलाय. भाग 2. दगडात कोरलेला पृथ्वीचा गाभा, दैत्यसूदन मंदिर. आता एक साहजिकच प्रश्न निर्माण होतो, जर हे सर्व मोजमाप आणि गणित आकाशाकडे निर्देश करत असेल तर मग या मंदिराचा पाया कशाकडे निर्देश करतो? चला आता दैत्यसूदन मंदिराकडे वळूया. या मंदिराचा अद्वितीय असा 7 थरांचा पाया पाहिल्यास लक्षात येतं की हे चक्क आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचे एक हुबेहूब भौतिक मॉडेल आहे. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या मंदिराचा प्रत्येक रचनात्मक थर पृथ्वीच्या आतल्या एका भौगोलिक थराशी अचूकपणे जुळतो. सर्वात खालच्या हिऱ्यासारख्या कठीण गाभ्यापासून सुरुवात करून अश्मगोलाचा थर आणि अगदी सर्वात वरच्या मानवी जीवसृष्टी असलेल्या भूकवचापर्यंत. हे सर्व एका अतिशय प्रगत वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि अत्यंत अचूकतेने मांडलेलं आहे. भाग 3. पौराणिक कथांचा उलगडा, देव, दानव आणि उल्का. आता हे सर्व आपल्याला या प्रदेशाच्या पौराणिक कथांकडे घेऊन जातं. ह्या कथा म्हणजे केवळ मनोरंजनासाठी सांगितलेल्या जुन्या गोष्टी नाहीत बरं का. त्या या भयंकर उल्कापाताची नोंद ठेवणारी एक प्रकारची सांकेतिक सांस्कृतिक स्मृती आहेत. आज जरी हे एक विष्णू मंदिर म्हणून ओळखलं जात असलं तरी इथली वास्तुकला असं स्पष्ट सुचवते की हे मंदिर मूळतः भूदेवीच्या सन्मानार्थ बांधलं गेलं असावं. त्या भयंकर अवकाशी आघातातून वाचलेल्या पृथ्वीचं आणि तिच्या अफाट सहनशीलतेचं हे एक सुंदर प्रतीक आहे. पुराणात उल्लेख आहे की देवाने भूगर्भात दडलेल्या एका राक्षसाचा वध केला. पण ही केवळ एक कथा नसून ती एक अत्यंत प्रगत आणि रोपकात्मक नोंद आहे. अतिवेगाने येऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला भेदून जाणाऱ्या उल्केचंच हे अतिशय अचूक वर्णन आहे. विचार करा, विज्ञान आणि पुराणाची सांगड किती कल्पकतेने घातली आहे. ठीक आहे, आता आपण मोठा मारुती मंदिराकडे वळूया. इथे तुम्हाला खरोखरच थक्क करणारी एक गोष्ट पाहायला मिळेल. या मंदिरातील जी मुख्य मूर्ती आहे ती चक्क त्या अवकाशीय खडकाचा म्हणजेच थेट त्या उल्केच्या एका महाकाय तुकड्यातूनच कोरली गेली आहे. आहे की नाही आचाट? जसं आपण पाहिलं की लोणार हे अगदी मंगळ ग्रहासारखं ठिकाण आहे,
त्यामुळे तिथे मारुतीची मूर्ती स्थापन करणं हे एक प्रकारचं आध्यात्मिक तंत्रज्ञानच आहे. उल्कापातामुळे तिथे जी मंगळाची उग्र आणि आक्रमक ऊर्जा निर्माण झाली होती, तिला संतुलित करण्यासाठी आणि शांत करण्यासाठीच ही विशेष रचना करण्यात आली असावी. भाग 4. मुख्य आराखडा, संपूर्ण परिसराचे एकत्रीकरण. आता साहजिकच प्रश्न पडतो की प्राचीन वास्तुविशारदांनी हे भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र आणि पौराणिक कथा या सर्वांना एकाच भौगोलिक आराखड्यात कसं गुंफलं असेल. तर त्यांनी या संपूर्ण परिसराचा नकाशा तयार करण्यासाठी पारंपरिक हिंदू वास्तुकलेतील आयादी मोजमापाचा अतिशय कुशलतेने वापर केला आहे. आणि या मोजमापातली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? ती म्हणजे संपूर्ण मंदिर संकुलामध्ये वारंवार दिसून येणारी 7559 ही आयादी संख्या. ही संख्या अत्यंत शुभ मानली जाते. मग ती गोमुख कुंडाची परिमिती असो किंवा मंदिरांमधलं प्रचंड अंतर असो, हे 759चं गणित अतिशय अचूकपणे सगळीकडे स्वतःची पुनरावृत्ती करतं. वास्तूचं दीर्घायुष्य आणि वैश्विक सुसंवाद म्हणजेच कॉस्मिक हार्मनी टिकवून ठेवण्यासाठीच हे वापरलं गेले. इथली प्रत्येक संख्या एका व्यापक खगोलीय गणिताचाच भाग आहे. आपला आत्तापर्यंतचा पारंपरिक दृष्टिकोन आणि हा नवीनच सांकेतिक दृष्टिकोन यांमधील हा फरक खरोखरच थक्क करणारा आहे. लोणार हे केवळ एखादं भौगोलिक किंवा पौराणिक ठिकाण नक्कीच नाहीये, तर ते दगडात कोरलेलं एक अवाढव्य आणि प्रगत असं सांकेतिक वैज्ञानिक ग्रंथालय आहे. या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील अशा ऐतिहासिक वास्तूंकडे पाहताना आता आपल्या मनात एक मोठा प्रश्न नक्कीच रेंगाळत राहतो की आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राचीन स्थळांमध्ये असं आणखी किती प्रगत वैज्ञानिक ज्ञान आपल्या डोळ्यांसमोर दडवलेलं असेल. कोण जाणे, अशी अजून किती रहस्ये उलगडण्याची वाट पाहत असतील.